नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा, कॅप राउंड 2ची अलॉटमेंट झालेली आहे ऑलरेडी. मी त्याची लिंक जी आहे ती ग्रुपवरती टाकलेलीच आहे. ठीक आहे. तर कसं चेक करायचं आपण त्याच्यावरती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला बघा, की म्हणजे कॉलेज लागलेलं असेल तर काय करायचं, नसेल लागलं तर काय करायचं, याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहे. लिंक जी आहे तुम्ही DTच्या साईटवरती गेल्यानंतर तुमच्यासमोर दोन पर्याय उपलब्ध राहतील या ठिकाणी. यामध्ये बघा दोन लिंक दिलेल्या आहेत, इथे आणि डाव्या साईडला पण. दोन्हीपैकी कोणत्याही लिंकवरती तुम्ही क्लिक केला तर तुमच्यासमोर अशी लिंक ओपन होते. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली तर तुमचा आय डी आणि पासवर्ड जो आहे, सॉरी, आय डी टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर व्ह्यू अलॉटमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी समजेल की तुम्हाला कोणतं कॉलेज लागलेलं आहे. या ठिकाणी या स्टुडंटला लागलेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि कॉलेज कोणतं भेटलेलं आहे तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर. 4 नंबरचा प्रिफरन्स आहे. ठीक आहे. पहिल्या राऊंडमध्ये या स्टुडंटला कोणतंच कॉलेज लागलेलं नव्हतं. ठीक आहे. तर सेकंड राऊंडमध्ये तो फॉर्म आमच्याकडनं भरण्यात आला आणि त्या स्टुडंटला जे नागपूरचं कॉलेज पाहिजे होतं ते कॉलेज त्याला भेटलेलं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्याच मुलांना काय झालं असेल की सेकंड राऊंडमध्ये पण अलॉट नसेल झालेलं कॉलेज. ठीक आहे. अलॉट जर झालं असेल तर त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं की नाही तो तुमचा डिसिजन असेल. कॅप राऊंड 2 मध्ये जर 1 नंबरचं प्रिफरन्स असेल तर ऑटो फ्रीज होणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे. 2 नंबरपासून पुढचं जर कॉलेज लागलं असेल तर तुम्ही बेटरमेंट करू शकता. ठीक आहे. बेटरमेंट करून कॅप राऊंड 3 साठी इलिजिबल असता तुम्ही. ठीक आहे. जर तुम्हाला फॉर्म भरण्यामध्ये काही अडचण असेल तर आमची टीम तुम्हाला हेल्प करायला तयार आहे. ओके. आणि ज्या स्टुडंटला कॅप राऊंड 1 आणि 2 दोन्हीमध्येही नंबर लागला नाही अशा मुलांना पण जर नंबर लावायचा असेल, ठीक आहे, त्यांच्या पर्सेंटेजनुसार, त्यांच्या होम डिस्ट्रिक्टनुसार, त्यांच्या कॅटेगरीनुसार, तर चांगलं चांगलं कॉलेज कोणतं भेटू शकतं याला आम्ही काय करू शकतो, त्या ठिकाणी मदत करू शकतो. तर आमची टीम आहे, आमची टीम म्हणजे एक मॅडम आहे, त्यांची टीम आता जवळपास सेकंड राऊंड आणि फर्स्ट राऊंडचे मिळून टोटल 130 मुलांची नंबर लागलेले आहेत. ठीक आहे. डिप्लोमा फर्स्ट इयरचे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला मी नंबर प्रोव्हाइड करतो, त्याच्यावरती इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी म्हणून मेसेज टाकायचा आहे. तर या ठिकाणी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी असा मेसेज टाकायचा आहे. ठीक आहे. असा मेसेज टाकल्यानंतर तुम्हाला कॉल येईल इकडनं आणि तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह केला जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे तर ऑप्शन फॉर्म 3 वगैरे भरायचा आहे. ज्या मुलांचा नंबर कॅप राऊंड 2 मध्ये लागलेला आहे त्यांनी कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची आहे आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. आता उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे सुट्टी आहे. त्याच्यामुळे तुम्ही 16, 17, 18 आणि 19, 20 असे 16 ते 20 तारखेपर्यंत तुम्ही कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तो ग्रुप तुम्ही जॉईन करायचा आहे. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.